Hello friends, good morning. 12th class, subject English. Friends, we have started third section. Actually, in this COVID-19 period, in the lockdown, we have completed prose section. All lessons we have completed. Then we have completed poetry section, second section. All poems we have completed. And after that we have started third section, writing skills. In writing skills 3.1 we have completed summary writing. After summary writing 3.2 we have started do schools really kill creativity, mind mapping. शाळा खरोखर सृजनशीलता नष्ट करतात का? क्रिएटिव्हिटी याचा अर्थ सृजनशीलता, नवनिर्मिती. आणि मग शाळा खरोखरच नवनिर्मिती नष्ट करतात का? शाळा खरोखरच नवनिर्मिती मारतात का? या गोष्टीचा आपणाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि यामधून एक रायटिंग स्किलचा जो भाग आहे, माइंड मॅपिंग, मनाचा नकाशा, याचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. हे स्किल पाहत असताना यापूर्वीही आपण इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आईस ब्रेकर्सचा भाग देखील आपण पाहिलेला आहे. आणि आईस ब्रेकर्सचा भाग पाहत असताना एक प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन या संदर्भामध्ये आपण एक डायग्राम कंप्लीट केलेला आहे. त्या डायग्राममध्ये आपण HSC बोर्ड प्रिपरेशनच्या वेळेस कशा पद्धतीने आपण प्रिपरेशन करतो ते एम्प्टी बॉक्सेस आपण कंप्लीट केलेले आहेत. प्रिपेरिंग टाइम टेबल, थ्रू रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक्स, अटेंडिंग कॉलेज क्लासेस, अटेंडिंग सेमिनार्स, अटेंडिंग एक्स्ट्रा लेक्चर्स, रायटिंग प्रॅक्टिस फॉर स्पेसिफिक आवर्स, ग्रुप डिस्कशन, then note making, then solving homeworks, solving brainstorming. In this way we prepare for HSC board examination. And after this we have to see the difference frames, designs of mind mapping. Each mind map is based on a fundamental thinking process or linked to a specific cognitive skill and serves different purposes. या ठिकाणी माइंड मॅपिंग करत असताना कोणकोणत्या माध्यमातून किंवा डिझाईनमधून आपण या ठिकाणी माइंड मॅप पूर्ण करू शकतो, डायग्राम पूर्ण करू शकतो, ते आकृती पूर्ण करू शकतो. पहा, अ फ्यू पॉप्युलर यूज्ड डिझाईन आर. काही डिझाईन्स आहेत. सर्कल मॅप्स. सर्कल मॅप्स आपल्याला माहिती आहेत. सर्कल मॅप्स युजफुल इन कंटेक्स्ट सेटिंग अँड ब्रेनस्टॉर्मिंग, मेक्स यूज ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल्स एनक्लोज इन अ स्क्वेअर विच इज द लार्जर फ्रेम ऑफ रेफरन्स. यासाठी आपण सर्कल मॅप्सचा वापर करतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे मॅप्स आहेत, मग बलून्स आहेत त्याच्यामध्ये, त्यानंतर काही स्पेसेस आहेत, वेब चार्ट आहे, त्याचबरोबर बॉक्सेस आहेत, कर्व्ड ॲरोज, कॅलोट्स, स्क्रिबल्स, स्क्रॉल्स, एक्सप्लोजन्स, डिफरंट शेप्स, ॲरोज, लाईन्स, कनेक्टर्स, याचा आपण या ठिकाणी वापर करतो. सेकंड, बबल मॅप्स. तर बबल मॅप्समध्ये फोकस्ड ऑन डिस्क्रायबिंग युजिंग ॲडजेक्टिव्स ग्रोज रॅडिकली फ्रॉम अ सेंट्रल सर्कल. आफ्टर दिस, फ्लो मॅप. ऑर्डरिंग अँड सिक्वेन्सिंग मेक्स यूज ऑफ ॲरोज अँड शेप्स प्लेस्ड इन अ लॉजिकल ऑर्डर. इट कुड आयदर हॅव अ हॉरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल लेआउट. हे जे फ्लो मॅप असतात हे ॲरोच्या साह्याने दाखवतो आपण. मग हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल, उभे किंवा आडवे,
आणि माहिती जशी पुढे वाढत जाते, फ्लो असतो, तो फ्लो दाखवण्यासाठी याचा आपण वापर करतो. त्यानंतर ब्रेस मॅप, डिपिक्टिंग द होल ऑफ समथिंग अँड इट्स पार्ट्स, यूज ब्रॅकेट्स एट्सेट्रा. ट्री मॅप, वृक्षाकृती, क्लासिफाईंग अँड ग्रुपिंग रीड्स व्हर्टिकली फ्रॉम द सेंट्रल आयडिया मेन्शन ऑन अ टॉप. तर ट्री मॅप किंवा ट्री डायग्राममध्ये वरील टॉपला महत्त्वाची कल्पना असते, मुख्य टॉपिक सेंटेन्स असतो आणि मग त्याला ब्रँचेस आपण डाऊनवर्ड काढत राहतो. त्यानंतर डबल बबल मॅप, कंपेअरिंग अँड कॉन्ट्रास्टिंग युजिंग बबल मॅप्स which could have been made previously as well. Then multi-flow map, useful in analyzing causes and effects. These are the a few popular used design are. After this we have to see the next point, benefits of mind mapping. आता माइंड मॅपिंगचे बेनिफिट्स काय आहेत पहा. Mind mapping is a simple tool which enables us to use graphical way to represent ideas and concepts. आणि ग्राफिकलच्या माध्यमातून आपल्या मनामधील ज्या आयडियाज आहेत, कल्पना आहेत किंवा आपली जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो, सादर करतो. इट इज अ व्हिज्युअल थिंकिंग टूल that helps in instructing information to better analyze, recall and generate new ideas. Mind mapping has multiple benefits. What are the benefits of mind mapping? Look, mind mapping is a simple tool which enables us to use a graphical way to represent ideas and concepts. आता माइंड मॅप म्हणजे आपल्या लक्षात आलेलं आहेच. या ठिकाणी मनाचा नकाशा, तर मनाचा नकाशा म्हणजे ही एक माहितीचा ग्राफ. मनाचा नकाशा म्हणजे एक माहितीचा ग्राफ आहे, म्हणजेच आलेखाच्या किंवा आकृतीच्या स्वरूपात सादर करण्याची एक पद्धत आहे. हा मनाचा नकाशा आपण आलेखाच्या किंवा आकृतीच्या स्वरूपात सादर करतो. ही श्रेणीबद्ध पद्धत आहे. त्यामध्ये विविध घटकातील संबंध दर्शविले जातात. माइंड मॅपिंग ही कोणतीही माहिती आपल्या मेंदूमध्ये किंवा मेंदूच्या बाहेर पोहोचवण्याची एक अतिशय उपयुक्त पद्धत आहे. या पद्धतीत आपल्या कल्पना नैसर्गिकरित्या आणि आपल्या काम करण्याच्या स्वाभाविक वैयक्तिक पद्धतीला अनुसरून माइंड आउट केल्या जातात किंवा मांडल्या जातात. आणि हे करत असताना इट इज अ युज्युअल थिंकिंग टूल दॅट हेल्प्स इन इन्स्ट्रक्टिंग इन्फॉर्मेशन टू बेटर ॲनालाइज, रिकॉल अँड जनरेट न्यू आयडियाज. माइंड मॅपिंग हॅज मल्टिपल बेनिफिट्स. आता याचे उपयुक्तता काय, फायदे काय आहेत? एक्स्ट्रीमली सिम्पल टू लर्न अँड यूज. हा मनाचा नकाशा हे जे स्किल आहे, रायटिंग स्किल, हे स्किल अत्यंत सोपे आहे, अत्यंत सोपे आणि समजण्यास सोपे, वापरण्यास सोपे. ॲप्लिकेबल टू ऑल एरियाज ऑफ लाईफ, पर्सनल, प्रोफेशनल. आपल्या व्यावसायिक, वैयक्तिक जीवनामध्ये याचा आपण वापर करू शकतो. हेल्प्स अटेन क्लॅरिटी ऑफ थॉट्स. आता आपल्या मनामध्ये जे थॉट आहेत, आयडियाज आहेत, ते अगदी स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडता येतात. स्पष्टपणे आपले विचार, आपल्या कल्पना आपण व्यक्त करू शकतो, सांगू शकतो किंवा ग्राफच्या किंवा असलेल्या आकृतीच्या साहाय्याने आपण सादर करू शकतो. प्रमोट्स क्रिएटिव्हिटी. ते माइंड मॅपिंगमुळे आपली सृजनशीलता वाढते, नवनिर्मिती वाढते, नवनवीन कल्पना वाढतात. प्रमोट्स क्रिएटिव्हिटी. आपल्या सृजनशीलतेला चालना मिळते, उत्तेजना मिळते, उद्युक्त केले जाते. आपले जे काही नवनिर्मितीचे विचार आहेत, कल्पना आहेत,
सृजनशीलता आहे याला या ठिकाणी प्रमोट केले जाते. प्रमोट क्रिएटिव्हिटी, चॉईस टू कस्टमाइज इट ॲज पर युअर टॉपिक्स लायकिंग. टॉपिक्स किंवा लायकिंगनुसार त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी प्रमोट केले जाते. इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी, बेटर टाईम अँड रिसोर्सेस मॅनेजमेंट. देन स्ट्रेंथन मेमरी बाय इम्प्रूव्हिंग रिकॉल एबिलिटी. आणि आपली जी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी किंवा स्मरणशक्ती किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या दृढ करण्यासाठी, दृढीकरण ज्याला आपण म्हणू, हे दृढीकरण, त्याचबरोबर पूर्वीचा भाग आठवणे, या सर्व गोष्टी यामधून साध्य होतात. एनेबल्स मिनिंगफुल लर्निंग, कनेक्ट्स टू वन्स प्री एक्झिस्टिंग नॉलेज अँड डज नॉट एनकरेज रूट लर्निंग. Then next point we have to see use of mind mapping in a note making. आता नोट टेकिंगमध्ये मुद्दे घेत असताना किंवा पॉईंट्स घेत असताना, नोट टेकिंग करत असताना, आता नोट टेकिंग म्हणजे काय हे अगोदर लक्षात घ्या. नोट मेकिंग आपल्याला माहिती आहे. नोट मेकिंग म्हणजे आपण एखादा पॅसेज, उतारा, लेसन, टॉपिक वाचन करतो आणि वाचन करून जे मुद्दे काढतो, मग आपण ते सिम्पल नोट्स काढू, टेबल काढू, ट्री डायग्राम काढू किंवा आणखीन काही, तर ते वाचन करून ज्या नोट्स काढल्या जातात त्याला नोट मेकिंग असे म्हणतात. मेकिंग, MEKING. परंतु येथे नोट टेकिंग. आता नोट टेकिंगचा जो भाग आहे ते एखादे स्पीच असेल, लेक्चर असेल वर्गातील, एखादे भाषण असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे काही मनोगत असेल, मत असेल, ते जेव्हा आपण लिहून घेतो त्याला नोट टेकिंग असे म्हणायचे. आणि मग नोट टेकिंग करत असताना माइंड मॅपचा उपयोग कसा होतो पहा. यूज ऑफ माइंड मॅपिंग इन अ नोट टेकिंग हेल्प्स ब्रेक डाऊन लार्जर चंक्स ऑफ डेटा into smaller and more readable proportions. Then gives an overview at one quick glance. Then engage both the left and right side of the brain, whole brain thinking. Then helps to create notes quickly, saves time. या ठिकाणी निश्चित आपला वेळ वाचतो, कारण आपण फक्त मुद्दे घेतो. माइंड मॅपिंगच्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना नोट टेकिंगचा उपयोग देखील त्या ठिकाणी आपण करतो आणि नोट टेकिंगचा उपयोग आपणाला या ठिकाणी निश्चित वेळ वाचवण्यासाठी होतो. गिव्ज अबंडंट फ्लेक्झिबिलिटी दॅन द ट्रॅडिशनल नोट टेकिंग मेथड्स. आपली जी पारंपरिक नोट टेकिंगची मेथड आहे, वाक्याच्या वाक्य लिहून घेणे, मुद्देच्या मुद्दे लिहून घेणे, कोटेशनच्या कोटेशन लिहून घेणे, उदाहरणे लिहून घेणे वगैरे, तर ती जी पारंपरिक पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि याच्यामध्ये निश्चित आपल्याला वेगळ्या पद्धतीने हे नोट टेकिंग करता येते. एन्श्युअर्स दॅट एंटायर इन्फॉर्मेशन इज कॅप्चर्ड. इट इज इझियर टू रीड, grasp and go back to specific key points. Finding key points in traditional liner notes is a tedious task. मग जी पारंपरिक जुनी पद्धत आहे लाईन बाय लाईन लिहून घेणे, कंटाळवाणे जे काही अभ्यासाचा भाग होता त्यापेक्षा हे वेगळे आहे. निश्चितच या माइंड मॅपिंग नोट टेकिंगचा भाग हा निश्चितच यामध्ये इंटरेस्टिंग होऊ शकतो. The difference between mind mapping and concept mapping. The key difference between a concept map and a mind map is the layout. आता या ठिकाणी आपण पाहत असताना पहा, mind maps have a radical structure whereas concept maps have a tree-like structure. एखादी कॉन्सेप्ट असेल तर ती कॉन्सेप्ट करत असताना आपण ती एक वृक्षाकृती पद्धतीने, ट्री लाईक स्ट्रक्चर, पण माइंड मॅपचे रॅडिकल स्ट्रक्चर आहे. माइंड मॅप्स फोकस ऑन वन पर्टिक्युलर कॉन्सेप्ट.
मनाचा नकाशा हा एकाच कन्सेप्टवर फोकस करतो. तर या उलट वेअर ॲज कन्सेप्ट मॅप्स फोकस ऑन मल्टिपल आयडियाज. देन मेकिंग अ माइंड मॅप इज अ क्विकर and faster and simpler as it can be based on abstract thinking. Concept maps, on the other hand, are usually based on real concepts and might be complicated in comprehension. So this is the difference between mind mapping and concept mapping. Now we have activity. In a brainstorming, create a mind map on the importance of mind map. आता माइंड मॅपवर आपण एक त्या ठिकाणी माइंड मॅप बनवायचा आहे. अ माइंड मॅप इज अ टूल विच कॅन बी एनहान्स प्रोडक्टिव्हिटी इन व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ. द फॉलोइंग माइंड मॅप इज an attempt to capture the importance of mind maps. एक माइंड मॅपचा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इम्पॉर्टन्स ऑफ माइंड मॅप्स. 4 first ideas, 4 first points are there. Idea generation, organization, understanding and recall. Recall of ideas, thoughts. आता आयडिया जनरेशनमध्ये त्या आयडियाज कशा असू शकतात? इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुपच्या माध्यमातून. देन ऑर्गनायझेशन. देर आर 3 another ideas to it, which are the branches or tweaks. Look there. Idea, concepts, facts. Understanding, connections and fundamentals. Then recalls, simple, quick, accurate. So this is the importance of mind maps we have shown. Now friends, we have one activity. This activity we have to do very seriously and very carefully. Develop a mind mapping frame designed to show the benefits of games and sports to the students. You can take the help of the following points in order to develop each of them into further branches. आता आपण एक प्रिपरेशन फॉर द वी कॅन से हियर वी हॅव टू मेक वन माइंड मॅप बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स. तर विद्यार्थ्यांना खेळ व क्रीडा याचे फायदे दर्शवण्याकरता माइंड मॅपची फ्रेम किंवा डिझाईन तयार करा. त्यांना विविध शाखांमध्ये विकसित करण्याकरता तुम्ही पुढील मुद्द्यांचा उपयोग करू शकता. आता कोणकोणते मुद्दे आहेत पहा याच्यामध्ये? फिटनेस अँड स्टॅमिना, टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समनशिप, ग्रुप बिहेवियर्स, किलर्स इन्स्टिंक्ट, विल टू विन. हे मुद्दे आहेत, ह्या मेन ब्रँचेस आहेत. दीज पॉईंट्स आर मेन ब्रँचेस वी कॅन से. ॲक्च्युली व्हॉट इज द फर्स्ट आयडिया? द आयडिया इज अ बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स. त्यानंतर त्याला ब्रँचेस कोणते आलेले आहेत? इथे दिलेले मुद्दे आहेत पहा इन द ब्रॅकेट. व्हॉट आर दी ब्रँचेस? फिटनेस अँड स्टॅमिना ही एक ब्रँच झाली. त्या ब्रँचला परत पुढे ट्विक्स आपण काढायचे. त्यानंतर टीम स्पिरिट, देन स्पोर्ट्समनशिप, देन ग्रुप बिहेवियर्स, देन किलर्स इन्स्टिंक्ट, will to win. See the here one diagram. Look there. Benefits of games and sports. First, fitness and stamina. आता फिटनेस अँड स्टॅमिनामध्ये भाग पाहत असताना पहा काय पाहता येईल आपल्याला? ट्विग्स पहा. द ब्रँच फिटनेस अँड स्टॅमिना. आणि मग याच्यामध्ये कीप्स ऑफ फॅटिग, फिजिकली ॲक्टिव्ह, mental freshness. Then second, team spirit and sportsmanship. So this is the branch. And what are the twigs? Look there. Makes a team player in every field, broadens the mind. After this,
नेक्स्ट वी हॅव टू सी अनदर ग्रुप बिहेवियर. ग्रुप बिहेवियर पाहत असताना आपणाला ह्या ज्या मुख्य ब्रँचेस आहेत त्या मुख्य ब्रँचेसच्या पुढे ट्विग्स आपणाला पाहायच्या किंवा दाखवायच्या. तर येथे आपणाला काही ट्विग्स पाहायला मिळतील पुढे. एनजेंडर ॲडजेक्टिबिलिटी, देन रेडीनेस टू ॲक्सेप्ट अदर पीपल्स ओपिनियन्स व्ह्यूज. हे ग्रुप बिहेवियर म्हणजे या ठिकाणी समूहाने वागत असताना, टीमबरोबर राहत असताना त्या ठिकाणी लोकांचे मत, सहकार्याचे मत, त्यांचे विचार हे सुद्धा आपण स्वीकारले पाहिजे, समजून घेतले पाहिजेत. लर्न टू कंट्रोल इगो. आणि मग ग्रुप बिहेवियर करत असताना महत्त्वाचं म्हणजे आपला जो काही स्वाभिमान आहे, लर्न टू कंट्रोल इगो. हा इगो याला आपण कंट्रोल करण्याचे शिकले पाहिजे. विल टू विन, दिस इज द मेन ब्रँच. लोक आता विल टू विन म्हणजे जिंकण्याची तीव्र इच्छा असलीच पाहिजे. पुढे गिविंग वन्स फुल एफर्ट टू एनी ॲक्टिव्हिटी, शेडिंग अवे सेल्फ डाऊट्स, गॅदरिंग कॉन्फिडन्स विथ इच टू विन. So will to win is very important here. Another, killer's instinct. जबरदस्त जिंकण्याची तीव्र इच्छा ही करत असताना याच्यामध्ये या ब्रँचला ज्या काही ट्विग्स आहेत ते पहा. नर्चर्स विल पॉवर. जबरदस्त इच्छाशक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे, नर्चर केली पाहिजे, ठेवली पाहिजे. ट्रेन्स टू फोकस ऑन गोल्स एम्स. अशा पद्धतीने प्रशिक्षण झाले पाहिजे की आपल्या ध्येयावर, आपल्या मुख्य असलेले जे उद्दिष्ट आहे त्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. नो लॅक्झिटी टिल द एंड. आणि मग शेवटपर्यंत आपण यामध्ये कसल्याही प्रकारे लॅक्झिटी किंवा रिलॅक्सनेस, हलगर्जीपणा काही कामाचा नाही. तर बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स हा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी या पद्धतीने माइंड मॅपचा अभ्यास करून पूर्ण केलेला आहे. आणखीन एक माइंड मॅप आहे जो तुमच्या अभ्यासानुसार किंवा तुमच्या मनानुसार तुम्ही पूर्ण करू शकता. तुम्हाला या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. फ्रेंड्स, राईट अ पॅरेग्राफ ऑन द माइंड मॅप यू हॅव कम्प्लिटेड. तसेच तुम्ही पूर्ण केलेलं एखाद्या माइंड मॅपवर आधारित एखादा माइंड मॅप तयार करा, परत त्याचा परिच्छेद तयार करा, एक पॅरेग्राफ तयार करा. पहा, आपण सध्या लॉकडाऊनमध्ये या कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये हा निश्चित आपल्याला मॅप तयार करता येईल किंवा याचा अभ्यास आपल्या लक्षात येऊ शकेल. तर इन्फेक्शियस डिसीजेस याच्यामध्ये कशा पद्धतीने मग मुख्य ब्रँचेस याचे आपण 4 घ्यायचे आहेत. एक म्हणजे स्प्रेड, प्रिकॉशन्स, ट्रीटमेंट, कंटेनमेंट. फर्स्ट वी सी द स्प्रेड. आता हे संसर्गजन्य रोग जे आहेत कशा प्रकारे स्प्रेड होतात. संसर्गजन्य रोग स्प्रेड होत असताना पहा, टचिंग इन्फेक्टेड सरफेस, पृष्ठभागाला आपण स्पर्श केल्याने. देन ड्रॉपलेट्स ट्रान्समिटेड थ्रू स्नीजिंग अँड कपिंग. हो, मग आपण कॉशन काय घेतली पाहिजे. कॉशन, लुक, डुअर नॉब्स, handrails of staircases and elevators. या ठिकाणी आपण कॉशन्स घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. दरवाजे असतील, कडी कोंड्या असतील किंवा स्टेअरकेस असेल, जिना चढत असताना बाजूला पकडण्यासाठी आधारासाठी असलेला भाग असेल, या सर्व गोष्टीला आपण स्पर्श न करता व्यवस्थितपणे आपण त्या ठिकाणी कार्य केले पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी पहा, प्रिकॉशन्स. आता प्रिकॉशन्स कशा पद्धतीने आपल्याला करता येईल पहा. प्रिकॉशन्स करत असताना किंवा काळजी घेत असताना आपण कप ऑर स्नीज इन टू युअर अप्पर स्लीव्ज. म्हणजे खोकला असेल, शिंक आली असेल, एकतर तोंडावर कपडा किंवा रुमाल पाहिजे, मास्क पाहिजे. नसेल तर आपल्या जे काही शर्टची बाही आहे किंवा हात आहे त्यामध्ये आपण शिंकले किंवा खोकले पाहिजे. डू नॉट स्नीज ऑर कप विदाऊट कव्हरिंग द माउथ.
हे प्रिकॉशन आपण घेतले पाहिजे की चेहरा कपड्याने किंवा हाताने झाकला पाहिजे आणि खोकले पाहिजे. वॉशिंग हँड्स विथ सोप फॉर 20 सेकंड्स. आणि मग कोणतेही काम केले, घरून बाहेर गेलो किंवा आणखीन कोणत्या वस्तूला हात लावायला असेल तर अशा वेळी मात्र आपण हात धुतले पाहिजे साबणाने आणि ते कमीत कमी 20 सेकंद आपण हात धुतले पाहिजे. युजिंग अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर, विअर मास्क, या गोष्टी आपण प्रिकॉशन म्हणून केल्याच पाहिजे. सॅनिटायझर वापरलेले, अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ केले पाहिजेत, मास्क वापरला पाहिजे, त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. हे सर्व करत असताना या ठिकाणी कंटेनमेंट हा मुद्दा किंवा हे आयडियाज पाहत असताना कंटेनमेंट ह्याच्यामध्ये लॉकडाऊन इन एक्स्ट्रीम केसेस, जे काही फार म्हणजे अगदी एक्स्ट्रीम केसेस आहेत की जे समजा पॉझिटिव्ह कोविड आहेत, स्टे होम स्टेज आहे, त्यानंतर टेस्टिंग आहे, त्यानंतर सेल्फ आयसोलेशन, क्वारंटाईन, त्याचबरोबर कीपिंग प्रोबॅबल केसेस अंडर ऑब्झर्वेशन, ज्यांना शक्यता आहे त्यांना देखरेखीखाली किंवा असलेल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ठेवलं पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग हे सुद्धा या कंटेनमेंट झोन, ज्या ठिकाणी कोविड-19च्या केसेस आहेत किंवा आलेल्या आहेत किंवा लोक आहेत, रुग्ण आहेत, यामध्ये आपण हे सर्व कार्य करत असताना या गोष्टी केल्या पाहिजेत. सोशल डिस्टन्सिंग, कीप ॲटलिस्ट 1 मीटर डिस्टन्स फ्रॉम वन अनदर. त्याबरोबर पुढे ट्रीटमेंट, हा ट्रीटमेंटचा मुद्दा पाहत असताना काय आयडियाज आपल्या होतात. ट्रीटमेंट करत असताना फॉर कोविड-19 सो फॉर नो वॅक्सिन नॉर एनी स्पेसिफिक मेडिसिन अवेलेबल. आता खास असं विशिष्ट म्हणजे याच्यावर काही कुठली लस नाही, विशिष्ट असे औषध नाही. फॉर मोस्ट ऑफ द इन्फेक्शियस डिसीजेस वॅक्सिन्स अँड मेडिसिन्स आर अवेलेबल. अशाच प्रकारच्या संसर्गजन्य रोगावर, आजारावर या ठिकाणी औषध उपलब्ध आहे, परंतु यावर कोणतेही नाही. तर हे सर्व पाहत असताना पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी एक पॅरेग्राफ की जे आपण माइंड मॅपिंगच्या माध्यमातून, डायग्रामच्या माध्यमातून या ठिकाणी इन्फेक्शियस डिसीजेस पाहत असताना पुढे याच्यावर एक पॅरेग्राफ आपण लिहू शकता किंवा लिहिले पाहिजे. जे आपण डायग्राम तयार केलेले आहे, माइंड मॅपच्या साह्याने जे काही आपले आयडियाज त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले असतील ग्राफच्या माध्यमातून, डायग्रामच्या माध्यमातून, ते आपणाला इन व्हर्बल फॉर्म, इट मीन्स इन द सेंटेन्सेस, इन द पॅरेग्राफ वी शुड राईट इट. द above given figure is, you can say, it is my mind map about infectious diseases. The 4 main ideas are the spread, precautions, treatment and containment of such infectious diseases. आता इन्फेक्शियस डिसीजेस हा कल्पना आली, त्याला मुख्य कल्पना कोणत्या आहेत आपण पाहिलं आता की स्प्रेड कसा स्प्रेड होतो, कॉशन काय, ट्रीटमेंट काय, प्रिकॉशन काय. त्यानंतर द बेस्ट वे टू चेक द स्प्रेड ऑफ इन्फेक्शन इज द प्रॅक्टिस ऑफ पर्सनल हायजीन अँड सोशल डिस्टन्सिंग. देन मेंटेनन्स ऑफ प्रॉपर सिविक सेन्स is called upon from each citizen. Containing the disease becomes a challenge when diseases like COVID-19 breaks out. असे संसर्गजन्य जे आजार आहेत किंवा रोग आहेत हे आपल्याला आव्हानच. मग हे कोविड-19 सारखी अचानक महामारीचा उद्रेक या ठिकाणी होत असतो. Lack of vaccine or specific medicine makes the situation very grave.
तर अशा परिस्थितीमध्ये साथीच्या रोगाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्याच्यावर लस नसेल किंवा विशिष्ट असं औषध नसेल, काही मेडिसिन उपलब्ध नसतील, त्यावेळेस परिस्थिती अत्यंत ग्रेव, याचा अर्थ गंभीर परिस्थिती निर्माण होते. सेल्फ आयसोलेशन, क्वारंटाईन अँड इन एक्स्ट्रीम सिच्युएशन्स लॉकडाऊन एट्सेट्रा आर प्रॅक्टिस टू कर्टेल द कम्युनिटी स्प्रेड ऑफ द कॉन्टेंजन. मग अशा संसर्गजन्य आजाराला, रोगाला आपण बळी पडू नये, आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून या उपाययोजना केल्या जातात. स्वतः आपण या ठिकाणी इतरांपासून दूर राहणे किंवा एकांतवासात राहणे. त्याचबरोबर या ठिकाणी परिस्थिती फार गंभीर झाली तर पूर्ण भाग त्या ठिकाणी रहदारीसाठी किंवा व्यवहारासाठी बंद केला जातो. A sudden spike in the cases put great strain on the health care system. Authorities try to circumvent the spike by flattering the curve of the spike. Whenever there is a pandemic, it is the duty of the citizens to help the authorities by obeying all the directives. मग अशा अचानक साथीच्या रोगामध्ये, महामारीमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. त्याचबरोबर प्रशासनाला, शासनाला या ठिकाणी मदत केली पाहिजे आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. फ्रेंड्स, we have seen one more video on mind mapping. After this, we have to see the next skill, note making. So tomorrow we will see 3.3 note making. Okay, see you friends.